हरिओम. भगवद्गीता बोध योगता श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 26. वेद अहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. अर्जुना, भूतकाळात होऊन गेलेले आणि वर्तमान काळात असलेले तसेच भविष्यकाळात होणारे प्राणीजगत मी जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. मानवाने अगदी अलीकडे 2000 वर्षापूर्वी काळ मोजायला घेतला आहे. वास्तविक त्याला काळाचा थांगपत्ता आजही माहीत नाही. कधी माहीत होईल तेव्हा होईल, परंतु नजीकच्या काळात माहिती होईल असे वाटत नाही, कारण अजून आपल्या सूर्यातील एका ग्रहाचीच पूर्णपणे माहिती झालेली नाही. असे अब्जावधी सूर्य आणि त्यात भर म्हणून असंख्य धूमकेतू तारे आहेत. या सर्वांची माहिती झाली तर आपल्याला कदाचित काळाची काही थोडीफार माहिती होईल. अध्यात्माप्रमाणे काळ असे काही अस्तित्वातच नाही. त्यामुळे भूत, वर्तमान, भविष्य असे काहीही वास्तवात नाही. मानवाने जो काळ मोजायला घेतला आहे तो आपल्या पृथ्वीच्या भ्रमणानुसार मानवाच्या व्यवहारापुरता मर्यादित आहे. त्यामुळे माणसाच्या जन्माआधीचा आणि मृत्यूनंतरचा काळ त्याला माहीत नाही. यामधील अवस्थेत तो तेवढ्यापुरता काळ मोजून काढतो. हे मोजणे मानवाला भौतिक व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त झाले आहे. मर्त्य मानवाला जन्म आणि मृत्यू यामधील काळाचे तेवढेच ज्ञान होते आणि तेही मर्यादित. सांगायचा मुद्दा असा की काळ ही मानवी संकल्पना आहे. काळ मानव निर्मित आहे. भगवंत श्री जे सांगत आहेत की भूतकाळात होऊन गेलेले आणि वर्तमान काळात असलेले तसेच भविष्यकाळात होणारे प्राणी जगत मी जाणतो, हे ते मानवाच्या दृष्टिकोनातून सांगत आहेत. यामुळे आपण समजून घ्यायचे आहे की आपण आपल्या काळाच्या बंधनात अडकवून घेतले आहे. जे जीवन आपण आत्ता प्रत्यक्ष जगत आहोत तेवढ्यापुरते आपल्याला माहीत असते. त्यामागील घटना आपल्याला आठवत नाहीत आणि पुढे काय असणार आहे ते उमजत नाही. याचा अर्थ आपल्या या जन्माच्या आधी काहीतरी घडलेले आहे आणि आपल्या मृत्यूनंतर काहीतरी घडत राहणार आहे. याचे कोडे उलगडावे असे आपल्याला वाटत असते. काही जण एक वेगळाच विचार करतात. ज्या अर्थी मागील घटना स्मृतीतून आठवत नाहीत त्या अर्थी भूत असे आपल्या जीवनात काहीही नाही. तसेच पुढे काय हे माहीत होत नाही त्या अर्थी मृत्यूनंतर काहीही नाही. जन्म झाला, जगलो, मृत्यू पावलो, बस खेळ खलास. गतजन्म आणि पुनर्जन्म असे काहीही नाही. भगवंत श्री मात्र येथे सांगत आहेत की मानवाच्या गतजन्मात काहीतरी घडले आहे आणि पुढील भविष्यात पुनर्जन्मी काही घडणार आहे. हे जे काही घडून गेले आहे आणि पुढे घडणार आहे ते त्यांना भगवंत श्रींना स्पष्ट दिसत आहे. हे भगवंत श्रींच्या बाबत अगदी स्वाभाविक आहे. भगवंत श्री हे विश्वाच्या आधी आणि विश्वानंतर अनादी आहेत. ते आहेत असा निव्वळ वर्तमानच आहे. भगवंत श्री होते असा भूतकाळ नाहीच, ते सतत असणार आहेत. याचा अर्थ ते कायम वर्तमानातच राहणार आहेत. त्यामुळे भगवंत श्रींना भविष्यकाळ असण्याचा प्रश्नच येत नाही. जरा वेगळ्या मार्गाने समजून घेऊया. भगवंत श्री ही परमउच्च ऊर्जा आहे. यातून परम ऊर्जा नाही किंवा दुसऱ्या शब्दात जी काही परमोच्च ऊर्जा आहे ती म्हणजे भगवंत श्री होत. यामुळे स्वाभाविकच भगवंत श्री हे इतर कोणाहीपेक्षा उच्च स्थानावर आरूढ झालेले आहेत. ऊर्जा स्वाभाविकच वर वर जाते. त्यामुळे ही परमोच्च ऊर्जा परमोच्च स्थानापर्यंत वर जाते. याचा अर्थ ही ऊर्जा म्हणजे भगवंत श्री हे सर्वात वर आहेत. त्यांच्यापेक्षा त्यांना ओलांडून इतर काहीही त्यांच्यावरती नाही. समजा आपण पुण्यात आहोत आणि टिळक रस्त्याने चालत जात आहोत. यावेळी जर आपण स.प. महाविद्यालयाच्या जवळपास असू तर आपल्याला त्याच्या आजूबाजूला फार तर 2-4 किलोमीटरपर्यंतचा प्रदेश दिसेल. अशावेळी तेथे एक दुचाकी आली तर तो आपल्या दृष्टीने वर्तमान काळ असेल.
तेथून जर एक दुचाकी जिमखान्याच्या दिशेने गेली तर ती तिकडे गेल्यावर तो आपल्यासाठी भूतकाळ होईल. याच वेळी असे गृहीत धरूया की एक दुचाकी शंकरशेठ रस्त्याने टिळक रस्त्याकडे येत आहे, तर हा आपल्या दृष्टीने भविष्यकाळ असेल. आता समजा आपला मित्र बाळू याच वेळी डोंगरावर पर्वतीच्या गच्चीत उभा आहे आणि पुण्याचे अवलोकन तो करत आहे. त्याला स.प. आणि त्याच्या आजूबाजूचा कित्येक किलोमीटरचा अगदी दूरवरचा परिसर दिसत आहे. त्याच्या दृष्टीने स.प. महाविद्यालयाजवळची दुचाकी वर्तमानकाळ असेल. याच वेळी तो जिमखान्याकडे गेलेली दुचाकीही पाहत आहे. तोही त्याच्या दृष्टीने वर्तमानकाळच असेल. याच वेळी शंकरशेठ रस्त्याने टिळक रस्त्याकडे येत असलेली दुचाकीही तो पाहत आहे. तोही त्याच्या दृष्टीने वर्तमान काळच आहे. याच वेळी पुण्याच्या वरती आकाशात असलेल्या वैमानिकाच्या दृष्टीने पुणे, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश, आणखीही जे काही त्याच्या दृष्टीपथात येत असेल ते सर्व त्याच्या दृष्टीने वर्तमान काळच असेल. हेच उदाहरण आणखी व्याप्ती वाढवून पुढे चालू ठेवले तर जसजसे विमान वरवर जाईल तसतसे जगाचा आणखी भूप्रदेश दृष्टीपथात येऊन ते सर्व दृश्य वर्तमान होईल. पृथ्वीच्या बाहेर गेल्यास पृथ्वीवरील सर्व घटना या वर्तमानातच असतील. यावरून काळ हा सापेक्ष आहे. ज्याला जसा उमजेल तसा तो ठरत असतो. ज्याला तो जास्त दिसू लागतो त्याच्या दृष्टीने ते वर्तमान होत जाते. भगवंत श्री तर सर्वोच्च पदावर आहेत. ते या विश्वाच्याही पलीकडे आहेत. त्यामुळे या विश्वात जे काही घडत आहे ते त्यांच्या दृष्टीने सर्व वर्तमान काळ आहे. भूत आणि भविष्य असे त्यांना काहीही नाही. यास्तव भगवंत श्री म्हणत आहेत की भूतकाळात होऊन गेलेले आणि वर्तमान काळात असलेले तसेच भविष्यकाळात होणारे प्राणी जगत मी जाणतो. त्यांच्या दृष्टीने सर्व काही वर्तमानच आहे, कारण अनेक विश्वांच्या केंद्रस्थानावरून ते सर्व काही पाहत आहेत. यास्तव त्यांच्या दृष्टीने सर्व विश्वातून जे काही घडत आहे ते वर्तमानच आहे. यावरून बोध घेऊन आपण आपला आलाक्षण म्हणजे वर्तमान जास्तीत जास्त आनंदात व्यतीत करावा. हेच आयुष्य जगणे आहे. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की परंतु मला कोणीही जाणत नाही. ते जाणणं शक्यही नाही. आपल्याला माहीत नाही की बाळू पर्वतीवरून पाहत आहे. आपण बाळूला जाणू शकत नाही. बाळूला माहीत नाही की विमानातून वैमानिक पाहत आहे. बाळू वैमानिकाला जाणू शकत नाही. वैमानिकाला माहीत नाही की एखाद्या यानातून अंतराळ यात्री पाहत आहे आणि अंतराळ यात्रीलाही माहीत नाही की भगवंत श्री पाहत आहेत. भगवंत श्री हे निराकार, अदृश्य, अरूप आहेत. ते जेव्हा अवतार घेऊन प्रगट होतात तेव्हाच त्यांच्या त्या अवतारापुरता मानवी देहातील परिचय आपल्याला होतो. बाकी आपण तसे अनभिज्ञच राहतो. यासाठी अध्यात्म योगविद्येने आपल्या अंतःकरणातील अंशात्मक भगवंत श्री जाणून त्यांची उपासना करून आपला आत्मउद्धार साधणे हेच आपल्या हातात आहे. सूर्य आपण दररोज पाहतो. गेली हजारो वर्ष मानव सूर्य पाहत आहे. मानवाला तो जेवढा दिसला, त्याचे अवलोकन त्याला जेवढे करता आले तेवढाच तो त्याला आकलन झाला. या पलीकडे सूर्याच्या परिचयाला मर्यादा आहे. त्यावेळीच ओळखून त्याची आपली एवढी तरी ओळख झाली या तृप्तीची ढेकर ज्याने दिली त्याने सर्व काही मिळविले. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रभो, आपण जेथे जसे असाल तसे तेथे असावे. माझा येथूनच आपल्याला अत्यादरे सद्भावे साष्टांग प्रणिपात. श्रीराम. हरिओम.